अन्न व औषध प्रशासनाच्या वसई विरार परिसरातील सुरू असलेल्या धडक कारवाईमुळे हॉटेल चालक, किराणा दुकानदार व खाद्यपदार्थ विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. अशातच कारवाईच्या भीतीपोटी डिसेंबर 2025 रोजी मुदत संपलेले खाद्यपदार्थ आणि बुरशी लागलेले नूडल्स मोठ्या प्रमाणात रस्त्यालगत फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार आगाशी रोड, वसई पश्चिम परिसरात उघडकीस आला आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार शेकडो बटरची पाकिटे, मुदतबाह्य खाद्य साहित्य तसेच बुरशी लागलेले नूडल्स आणि इतर वस्तू कचऱ्यासोबत उघड्यावर टाकण्यात आले आहेत. संबंधित खाद्यपदार्थ मानवी आरोग्यास अत्यंत घातक ठरू शकतात. अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करून असे पदार्थ विक्रीसाठी ठेवले जात असल्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. अलीकडेच अन्न व औषध प्रशासनाने वसई विरार परिसरातील विविध हॉटेल्स, गोदामे आणि दुकानांवर धाडी टाकून ही कारवाई केली. त्यामुळे अनेक व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले असून कारवाई टाळण्यासाठीच हा साठा गुपचूप रस्त्यावर फेकण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. नागरिकांनी सांगितले की रस्त्यावर फेकून दिलेले हे खाद्यपदार्थ गायी, म्हशी, कुत्रे, पक्षी व इतर भटक्या प्राण्यांनी खाल्ल्यास त्यांना देखील विषबाधा होऊन त्यांचा मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे सार्वजनिक आरोग्यासह पर्यावरणालाही गंभीर धोका निर्माण झाला आहे. स्थानिक रहिवाशांनी वसई विरार महानगरपालिका, अन्न व औषध प्रशासन तसेच संबंधित विभागांनी तत्काळ घटनास्थळी पाहणी करून हा साठा हटवावा, नमुने तपासणीसाठी जप्त करावेत आणि जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करून फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी केली आहे.